रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. निघालो आहे पुन्हा एकदा अशा उत्स्फूर्तपणे नवीन राईडला. 3 दिवसाची राईड आज आपण प्लॅन केलेली आहे. आता आज फ्रायडे, सॅटर्डे, संडे 3 दिवसाची राईड आहे ही राईडसुद्धा आपली एक आध्यात्मिक राईड म्हणू शकतो आपण. तीर्थक्षेत्र व्हिजिट करायला चाललेलो आहे. आता मी पोचलो आहे ओल्ड मुना बोलतो आहे, पुणे मुंबई हायवेला. ओल्ड पुणे मुंबई हायवेला पोचलो आता ऑलमोस्ट. आपल्यासोबत व्यंकटेश आहे, जो आपल्यासोबत कास पठारच्या राईडला होता आपला यूट्यूब चॅनल चालू करण्याच्या अगोदर. त्यामुळे कदाचित तुमची आणि त्यांची ओळख नसेल, पुढे जाऊन तुम्हाला भेटवतो त्याच्याशी. तो आज आपल्यासोबत राईड करतो आजच्या दिवशी. कारण ही ग्रुप राईड होणार होती ॲक्च्युली, पण प्रॉब्लेम असा झाला की फ्रायडेला त्यांच्या सुट्ट्या कॅन्सल झाल्या काहींच्या, आणि काहींचे बाकीचे इश्यू असल्यामुळे आम्ही दोघं आज राईड करतो आहे. आणि बाकीचा आपला सगळा ग्रुप आपल्याला भेटणार आहे उद्या सकाळी. ते आज ऑफिसवरून लॉगआउट करून येणार आहेत नाईट राईड करून, तर ते उद्या आपल्याला भेटतील. तर आज आपण चाललेलो आहे मस्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई जगदंबेच्या दर्शनाला, आणि तिथून आपण जाणार आहोत पंढरपूरला आजचा आपला स्टे. आणि हे बाकीची सगळी पब्लिक आपल्याला पंढरपूरला उद्या सकाळी भेटेल. उद्या सकाळी आपण पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन करून कुठे जाणार आहोत त्यासाठी व्लॉग बघत राहा. मस्त मजा येते. ऑलमोस्ट 2 महिन्यानंतर राईडला निघालो आहे. अष्टविनायकची राईड झाली त्याच्यानंतर आज निघालो आहे. मजा येते. प्लॅन सकाळी थोडा लवकर निघायचा होता, पण ॲज युजल लवकर निघणार ते आपण कसले. पण त्या सगळ्या गोष्टी सोडून एन्जॉय करतो. मस्तपैकी फॉग आहे, तुम्हाला कॅमेरामध्ये किती दिसतं माहीत नाही, पण फॉग एकदम मजबूत आहे. आणि लेफ्ट साईडला सनराईज होतो आहे. मागे व्यंकटेश आहे. गप्पा गोष्टी चालू आहेत इंटरकॉमवरती आमच्या, एकदम खतरनाक. आता थोडंसं मी रात्रभर झोपलो नाही ॲक्च्युली. एवढी एन्झायटी झालेली ना मला की झोपच येत नव्हती. हो, नेहमीच आहे राईडच्या आदल्या दिवशी झोप येतच नाही. तेच विचार चालू असतात डोक्यामध्ये. उठायचं आहे, जायचं आहे, मजा येणार आहे, हे ते खूप साऱ्या गोष्टी. आणि फुल एकदम झकास. चला आता सध्या आपलं टार्गेट आहे पहिला की कॉर्पोरेट ट्रॅफिक बाहेर यायच्या अगोदर आपल्याला पुणे क्रॉस करायचं आहे. कारण आज ऑलमोस्ट आपला तुळजापूरचा 400-450 किलोमीटरचा प्रवास आहे. आणि त्यात जर आपल्याला पुण्याचं ट्रॅफिक भेटलं तर तो 450 किलोमीटरचा प्रवास करायला आपल्याला मला वाटतं रात्र होऊन जाईल. त्यामुळे पुण्याचं ट्रॅफिक पहिलं क्रॉस करायचं आजचं टार्गेट आहे. जस्ट लोणावळ्यातून निघालं होतं, थोडंसं ब्रेक घेतला होता, वॉशरूम वगैरे, पाणी वगैरे प्यायला. कारण आता परत एकदा मॅप वगैरे चेक केला तर 360 किलोमीटर इथून दाखवतं आहे, ऑलमोस्ट 7 hours वगैरे. तर चला विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला पांडुरंगा टाळची पळाची, टाळची फळाची, विठ्ठला पांडुरंगा तुझे. NH65 वरती स्वागत आहे मित्रांनो तुमचं मनापासून. चला आता हा आपला एकदम सरळ रोड आहे. आता जस्ट पुणे थोडा वेळ आधी क्रॉस केलं आहे. NH65च्या टोल रोडवरती आपण एंट्री मारलेली आहे. थोडा वेळ थांबलो होतो ब्रेक वगैरे घ्यायला. आता मस्त 2 वडापाव आणि 2 चहा
चा नाश्ता केलेला आहे, कारण हॉटेलवाल्यांचं असं म्हणणं होतं की गॅस नाही आहे, त्यामुळे बाकीचं काही ब्रेकफास्ट बनवला नाही. आता आम्हाला पण भूक लागली होती, मग सकाळी 5 वाजता निघालो आम्ही आणि काहीच खाल्लं नव्हतं, त्यामुळे चल जे भेटलं आहे ते खाऊ. आणि ऑलमोस्ट सगळ्यात मेन म्हणजे आम्ही कंटिन्यू जेव्हापासून ब्रेकफास्टसाठी हॉटेल्स बघतो आहे, सगळे बंदच आहे. काय माहिती आहे, ऑलमोस्ट आम्ही किती 10 वाजता बघत होतो, 10 वाजता पण हॉटेल्स बंद होते. मग एक भेटलं तर तिकडे फक्त वडापाव होते, म्हणलं काम चला लो इससे, फिर आगे भूक लगेगी तो देख लेंगे लंच में. तर आता असं आहे की नॉनस्टॉप खेचायची, जेवढी खेचता येईल तेवढी. रोड चांगला आहे आणि वेळ पण आपल्याकडे आहे, त्यामुळे. आणि मस्त आता हायवे चालू झाला आहे आणि हे काय विठ्ठल कामत आता हायवे चालू झाला आहे मस्तपैकी. आणि बाजूला सिनरी चालू झाली आहे मित्रांनो. लास्ट टाईम पण आपण जसं बघितलेलं तेच आता आपल्याला पुन्हा बघायचं आहे. जागा वेगळी, रस्ते वेगळे, मार्ग वेगळा, डेस्टिनेशन वेगळं, पण सिनरी तीच. झाडं, झुडपं, गवत आणि शेती. पण ह्यात वेगळीच मजा आहे ॲक्च्युली. यवतला पोचल्यावर ती वेगळीच मजा आहे झाडं झुडपांमध्ये. आता जसं जसं हा थोडासा सिटी एरिया क्रॉस होईल, त्याच्यानंतर पूर्ण आपल्याला मळेत लागणारच. हा हा हा, हो 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 हो, नारळाची झाडं, लॉन्स वगैरे खूप आहेत या साईडला हायवेला. मागे पण जरा काही बघितले, इथे पण एक गेला आता. लॉन वगैरे कसं जागा मोठ्या असल्यामुळे ज्यांचे हायवे टच जमिनी वगैरे आहेत, ते लोक मस्त लॉन वगैरे बांधतात लग्नाला वगैरे, विविध कार्यक्रमाला, इव्हेंटला ते लोक देतात. भारी आहे. हां हां हां, तिकडे बघा ना, फुल नारळाची झाडं. नारळाची झाडं मला खूप ठिकाणी का दिसतात त्यामुळे, म्हणजे बोलतात ना की नारळाची झाडं ही खूप जास्त प्रमाणात कोकणात असतात, पण मी जिथे पण जातो तिथे मला नारळाची झाडं जास्त प्रमाणातच दिसतात. तेव्हा मागे पण तिकडे प्रॉपर असे नारळाची एक बाग आहे, तुम्हाला जर दिसत असेल तर माहिती आहे. काळी माती तळे हिरवं शिवार, काळी माती निळ पाणी हिरवं शिवार, ताज्या ताज्या माळव्याचा भुईला या भार, एड पारडी पांगडची पारडी पांग, एड पारडीची पारडी पाऊ, लाल परी जा रही है सामने. वाह, हे जोड जायफळ असं चाललं ना, मागच्याचा मूड खराब करतात हे. चलो MH12 पुणे आली आहे, लालपरी साईडला आली. दौंडच्या डेपोची आहे बस. दौंडला आपण जाऊन आलो आहे. ज्यांनी आपला अष्टविनायकचा ब्लॉग बघितला असेल त्यांना माहिती असेल. दौंडची एक स्टोरी सांगितली होती मी की तिथे काय होतं ट्रेनमध्ये. जेवढं पण दिसतं सगळं आपलं आहे. बोलो, जेवढं पण दिसतं सगळं आपलं आहे. ब्लॉगमध्ये बोलतो रे. व्यंकटेश आणि मी कॉलवरती कनेक्टेड आहे, कारण आमच्याकडे इंटरकॉम नाही आहे. मी वापरतो ब्लूटूथ इंटरकॉम आणि तो वापरतो C30. आम्ही जुगाड केला आहे, एकमेकांना कॉल लावायचा आणि बोलायचं, कारण मला येते झोप. त्यामुळे दौंड पोलीस स्टेशन 169 किलोमीटर बाकी आहे अजून. XC हां, हाय इकडे. हो, काय कडक आलास रे. 164.
होती का? हां हो. हो मी ते ना आपला हे फॉग लाईटचं ना हे चालू करतो फ्लॅशर जाताना, त्याला मिररमध्ये दिसतो कोणतरी येतोय. फ्लॅशर चालू करतो रे याचा आपला फॉग लाईटचा ओव्हरटेक करताना. हां लाव अरे हे पूर्ण फायदेच आहेत. पेट्रोल भरायला आलो आहे, पेट्रोल वगैरे भरलं आणि ऊन बघा मित्रांनो कसलं खराब आहे. खतरनाक ऊन आहे, एकदम खतरनाक. टेम्परेचर जर तुम्हाला दाखवलं ना तेव्हा 38 डिग्री इथं आहे टेम्परेचर आहे. आता मी त्यांना विचारलं होतं पेट्रोल पंपच्या एम्प्लॉईजना, ते बोलले अजून पुढे आलं तर तुम्हाला 45 पण भेटून. तर गरमी मजबूत आहे. थोडं व्यंकटेश गेला आता तर पाण्याची बॉटल वगैरे आणायला, त्याचं पाणी संपलं आहे. तो आला की परत आपण ऑन रूट लागणार. हाच हायवे एकदम मक्खन आहे. म्हणजे आम्ही मला वाटतं ना 1 किंवा 2 वेळाच 100-120च्या खाली आलो असेल, नाही तर आम्ही कंटिन्युअसली 100-120च्या मध्ये क्रूज करतो आहे. चांगला क्रूज करतो, रस्ता वगैरे चांगला आहे त्याच्यामुळे काय एवढं प्रॉब्लेम नाही येते. चला तो आला की लगेच निघू, तुम्हाला भेटतो मोठो ब्लॉगमध्ये. हो हो हो. तर मित्रांनो जस्ट पेट्रोल भरून निघालो आहे आणि एक छोटासा अपडेट येऊ शकतो या राईडच्या प्लॅनमध्ये. तर तो असा अपडेट आहे किंवा असू शकतो की जेव्हा सकाळ आपण आपला जो प्लॅन होता, जो मित्रांच्या सुट्ट्यांनुसार आपण ॲडजस्ट केला होता, तर तो थोडासा चेंजेस होऊ शकतो की असा आज तुळजापूरला आम्ही स्टे करू शकतो पंढरपूरऐवजी. कारण आमचा मेन प्लॅन होता असे की तुळजापूरचं दर्शन करून नंतर आपण पंढरपूरला जाऊ आणि पंढरपूरचं दर्शन करू किंवा पंढरपूरला स्टे करू आणि ते लोक आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी भेटतील. पण प्रॉब्लेम असा आहे की आता आमचा कॉन्टॅक्ट झाला तर कळालं की तुळजापूरला गर्दी आहे जरा, आणि प्लस आता 12 वाजलेत आणि आमचा ETA आता दाखवतो 4. ठीक आहे, तर नॉनस्टॉप गेलो तर 4, पण अजून आम्हाला लंच वगैरे करायचं आहे आणि एखादा ब्रेक अजूनही होऊ शकतो. म्हणजे 2 ब्रेक अजून होऊ शकतात, म्हणजे 4 ते 6 मे बी होऊ शकतात. तर बघू. आणि 6च्या नंतर जर 6ला जर पोचलो तर मला वाटतं दर्शन वगैरे होईपर्यंत अंधार होऊ शकतो आणि रात्री परत ट्रॅव्हल नाही करायचं आहे पंढरपूरच्या दिशेने. आणि पाचही पंढरपूरला जाऊन स्टे करायचं आहे, दर्शन तर घ्यायचं नाही. तर आम्ही असा विचार करतो की तुळजापूरला स्टे करू आज आणि जे आपले नाईट राईड करून येणार आहेत त्यांना आपण डायरेक्ट तुळजापूरला बोलू स्टेला. तर असा आता सध्या आम्ही विचार करतो आहे. तर बघू काय डिसाईड होतं आहे पुढे, कारण ऑलरेडी झोप झालेली नाही आणि तिथे जाऊन पण आरामच करायचा आहे. तर तो आराम इथे करून उद्या तो ट्रॅव्हल करू पंढरपूरपर्यंत आणि मग नंतर तिथून पुढे अक्कलकोटला जाऊ, अक्कलकोटचं दर्शन करू, अक्कलकोटला स्टे करून पुन्हा आपण अक्कलकोटवरून घरी येऊ. तर असा काहीसा प्लॅन आता सध्या आम्ही करतो आहे. तर बघू. अजून बाकीच्यांशी काय बोलणं झालेलं नाही आहे, त्यांच्याशी काय बोलणं होऊन काय डिस्कस होतं आहे ते बघूया आणि मग तुम्हाला पुन्हा एकदा अपडेट देतो. तर सध्या राईडचा अपडेट हाच आहे. 12 वाजलेला आहे, 4चा ETA आहे, गरम खूप होतं आहे. 38 डिग्री टेम्परेचर मी तुम्हाला मागाशी दाखवलं पेट्रोल पंपवरती. आणि आता हायवेवरती आलो आणि तेव्हा चेकिंग केलं तर ऑलमोस्ट 41च्या आसपास टेम्परेचर गेलं होतं थोडा वेळ आधी. तर असा सगळा सीन आहे उन्हाचा. हायड्रेटर वगैरे आम्ही प्रॉपर आहोत. हायड्रेशन बॅग त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, 2-3 बॉटल्स पाण्याच्या एक्स्ट्रा घेतलेल्या आहेत आणि कंटिन्युअसली पाणी वगैरे आम्ही पितो आहोत. त्यामुळे डिहायड्रेशनचा काय प्रश्न येत नाही. हां, फक्त एवढंच आहे की आम्ही जेवण थोडं कमी करतो आहे, खात वगैरे नाही आहे असं. कारण खाल्लं तर सुस्ती येणार आणि सुस्ती आली तर झोप येणार, ते आम्हाला नको आहे. त्यामुळे तर बघू, मजा येते. आता ऑलमोस्ट आम्ही दौंड वगैरे क्रॉस करतो आहे
किंवा केलंही असेल, अजून तरी काय असा बोर्ड नाही आला माइलस्टोन कोणता, पण मे बी दौंड वगैरे आम्ही क्रॉस केला असेल. बारामती मागेच क्रॉस झालं मागाशी. तर अपडेट हाच आहे राईडचा. बाकी राईड टोटली एन्जॉयेबल आहे, मस्त मजा येते. हां, मला थोडीशी झोप आली आहे, त्यामुळे मी म्हणजे रात्री झोपलो नसल्यामुळे थोडासा माझी एनर्जी लेवल डाऊन आहे. मला व्लॉग करताना थोडंसं तुमच्याशी काय बोलू हे जरा सुचत नाही आहे, कारण ते खूप काही असं विचार पण चालले आहेत डोक्यात ॲक्च्युली. त्यामुळे पण आहे, मजा येते. मी आणि व्यंकटेश भरपूर मजा करतो. आय होप हे लोकं पण आमच्यासोबत असते तर ग्रुप राईडला अजून एक 4 छान लागले असते. पण काय नाही, पुढचे 2 दिवस ते आपल्यासोबतच आहेत. जस्ट कॅमेऱ्याची बॅटरी चेंज करायला थांबलेलो आणि इकडे बघा उजनी डॅमचं बॅक वॉटर. काय मस्त वाटतं ना एकदम. चला पटापट निघूया. कडक वाटतं ना व्यंकटेश वॉटर बोललो. नाही नाही, हां हां हां, नाही ए हां, ती अर्धी पाणी इकडे आलं ना आता ऑलमोस्ट. अरे पूर्ण इथपर्यंत भरलेलं असतं हे पाणी. नाही नाही, हे उजनी डॅम आहे. हां, डॅम आहे आणि तिकडे ना आतमध्ये एक मंदिर आहे डॅमच्या आतमध्ये. हां, पाणी कमी झालं ना तर ते मंदिर दिसतं पूर्ण. चला मित्रांनो निघू पटापट झटपट. आत्ता एक खतरनाक सीन झाला. स्लोप होता आणि आम्ही ऑलमोस्ट 120-125 प्लस होतो आणि आमचे साहेब 160 आणि समोर होती स्पीडोमीटर व्हॅन पोलिसांची. काय माहिती आता फाईन लागलं आहे की नाही लागलं आहे माहिती नाही अजूनपर्यंत, तरी काय मॅसेज नाही आला आहे. लेट्स सी किती फाईन लागते. जर फोटो निघाला असेल तर निघायचा. हो हो हो, व्हॉट अ व्ह्यू. हे पूर्ण उजनी डॅमचं पाणी ना आय थिंक चंद्रभागेला सोडतात. जेव्हा आपली विठ्ठलाच्या इथे वारी असते, आपली पंढरपूरची वारी जेव्हा असते, तेव्हा नदीला जर पाणी कमी असेल किंवा पाणी पुरवठा प्रॉपर करण्यासाठी आपलं या डॅमचं पाणी तिकडे सोडलं जातं. इकडं माझ्या बहिणीचं गाव पण आहे, तिथे पण तिच्या गावाच्या मागेच चंद्रभागा नदी आहे. त्या नदीला पण इकडूनच पाणी पुरवलं जातं. त्यांचा जो कॅनल जो त्यांचा प्रोव्हाइड होतो तिकडे कॅनल थ्रू. खूप महत्त्व आहे इकडच्या लोकांसाठी या उजनी डॅमचं. चलो भागे कोण आहे का. हो हो हो, गो स्लो. शेती बघा ना मित्रांनो, कंटिन्युअस मी एक 10-15 मिनटापासून या रोडवर राईड करतो आहे. फुल आजूबाजूला शेती आहे. मागे एक कॅनल गेला, तिथे चंद्रभागेचं पाणी त्या कॅनलमध्ये, उजनी धरणाचं पाणी त्या कॅनलमध्ये सोडलं जातं पूर्ण या इकडच्या गावकऱ्यांसाठी. मस्त एवढे थोडंसं जस्ट कॅमेरा ऑन करायच्या अगोदर एवढे मस्त मस्त, एक मिनटं, एवढे मस्त मस्त फुलं वगैरे होती ना, खतरनाक. आता इकडे बघा कोणाची ज्वारीची, कोणी ऊसाची, कोणी अजून हे आय थिंक द्राक्ष आहेत वाटतं. नाही काय द्राक्ष नाही, आय डोंट नो काय, आय थिंक डाळिंब वगैरे असतील, त्याची शेती करतायत. फुल शेती आहे इथे. म्हणजे ते बघा तिकडे केळी लावलेत, इथे ऊस लावला आहे. वाव, व्हॉट अ ब्युटिफुल ट्री.
मस्त रोड आहे. गाय म्हशी मस्त आहे की झाडाखाली बसून रवंत करतात. वा, हे बघा. फुल एकदम. कोणी डाळिंब लावलंय, कोणाची नांगरणी झाली आहे, कोणाच्या केळीच्या बागेत 4 व्हीलर आहे. तुमच्या केळीच्या बागेत 4 व्हीलर जाते का मित्रांनो? वाव, मस्त केळीचे घड लागलेत. आता हे थोड्या दिवसात विकायला जातील मार्केटला. हा, मजा येते. वॉटच सिनरी. मस्त गावातून रोड चालला हा. गाई म्हशींच्या खाईचा चारा वगैरे बांधून ठेवलेला दिसतोय. व्हॉट अ ब्युटिफुल रोड. आय थिंक मला वाटतं ना ह्या गावाच्या तिकडून आम्ही बघितलं ना येताना, गावाच्या बॅक साईडला चंद्रभागा नदी आहे आणि थोडं आतमध्ये आल्यावर एक कॅनल आहे. तिथे उजनीचं पाणी सोडलं जातं. म्हणजे हे गाव दोन्ही साईडून मस्त पाण्याखाली आहे. म्हणून इकडे ऊसाचं शेती जास्त आहे वाटतं. आणि बाकीचे पिकं पण. हवा मुंगूस. म्हणून इकडे पाण्याखालची पिकं जास्त घेतली जातात. केळी वगैरे पण. आय थिंक द केळी पाण्याखालचं काही माहीत नाही, पण ऊस तर खूप होता. ऊस मजबूत होता. तुळजापूर शहरात आपले सहर्ष स्वागत आहे. आई तुळजाभवानी सर्व भाविकांचे कल्याण करो. अंबाबाईचा अवधूत. चला. थांब. काय बोलतं? तुळजाभवानी मंदिर. आता जस्ट रूमवरती आलो, फ्रेश वगैरे झालो आहे. फ्रेश वगैरे जाऊन देवीच्या दर्शनाला चाललो पटापट. आता थोड्या वेळात मंदिर पण बंद होईल. आता गर्दी पण नाही आहे, तर पटापट मंदिरात जातो, दर्शन घेतो. तुम्हाला पण जरा मंदिराचा आढावा दाखवतो. चला. लाईटमुळे येत नाही ना. हां, लाईट लावलं.